BBNG on Pune. By profession I am an advocate. So profession and name दोनों काफी है. संत रामदास स्वामी यांनी असं म्हटलंय की सामर्थ्य आहे चळवळीचे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंत हा सगुण आणि निर्गुण या दोन रूपामध्ये असतो. आपण सर्वसामान्य माणसं त्याची सगुण रूपात पूजा करतो, भक्ती करतो, अर्चना करतो. पृथ्वीवरती सगुण रूपातले भगवंत म्हणजेच असलेले साधू आणि संत. कुठल्याही कार्याची पूर्तता ही मानवी प्रयत्नांशिवाय शक्य नसते, परंतु कार्याला यश मिळणे हे मात्र सर्वस्वी ईश्वराच्या अधिपत्याखाली येतं. उदाहरणार्थ शेत नांगरणं, पेरणी करणं हे मानवी प्रयत्नाधीन असलं तरी योग्य वेळी आणि योग्य तितका पाऊस पाडणं हे केवळ ईश्वरी कृपेवरती अवलंबून असतं. त्याशिवाय पिकं उगवतच नाही. कर्म आणि दैव या दोघांच्या संयोगाने सृष्टीचं संचालन चालू होतं. हे जरी गहन तरी तितका सत्य तत्वज्ञान प्रतिपादित करणारे अनेक ग्रंथ आणि पंथ आपल्या भारतभूमीला लाभलेले आहेत. आणि त्यातीलच एक प्रमुख संप्रदाय म्हणजेच अर्थात वारकरी संप्रदाय. भगवद्गीता, भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी या संप्रदायाचा कणा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. याच संप्रदायातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज उपस्थित आहे. मी स्वतः भाग्यवान समजतो की आज त्यांची ओळख करून देण्याचं भाग्य मला लाभलं आहे. आणि ते दुसरं तिसरं कोणी नसून हरिभक्त पारायण श्री चैतन्य महाराज देगलूरकर. चैतन्य महाराज हे दुर्गा महाराज देगलूरकरांचे नातू होते. त्यांना आपल्या आजोबांच्याकडून कीर्तन आणि प्रवचनाचा वारसा लाभला आहे. हरिभक्त पारायण चैतन्य महाराज हे वेदांताचे गाढे अभ्यासक, विवेक चूडामणी, ब्रह्मसूत्र भाष्य आणि महाभारत तसंच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीता, श्रीमद भागवत इत्यादी श्रेष्ठ ग्रंथांचे अभ्यासक असून 20व्या शतकातल्या तरुण पिढीतील नामवंत कीर्तनकार आहेत. ज्ञानेश्वरी आणि काश्मीर शैव दर्शन या विषयावर पुणे विद्यापीठ येथे PhD साठी तौलनिक अभ्यास करत आहेत. शिवाय SP महाविद्यालयात 2 वर्षांच्या कालावधीसाठी त्यांनी प्राध्यापक म्हणून देखील कार्यभार सांभाळलेला आहे. आपण असं जे जे ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणेपण सोडावे सकाळजन या न्यायाला अनुसरून त्यांनी दैनिक सकाळ तसंच सोलापूर येथील दैनिक तरुण भारत या वर्तमानपत्रामध्ये अनेक तत्वज्ञान विषयक लेख सुद्धा लिहिलेले आहेत. 2016 साली महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांना प्राध्यापक न भाटक स्मृती संत साहित्य पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. आज मी माझ्या अल्पशा बुद्धीने हरिभक्त पारायण चैतन्य महाराज देगलूरकर यांचा परिचय करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आणि अशा या आधुनिक काळातल्या तत्वज्ञानवेत्या प्रबोधकांना मी नम्र विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर आम्हा सर्वांना बोधामृत पान करावे. रामकृष्ण हरी. परिवर्तन या नामाविधानाला BBNG कडून जी आंतरराष्ट्रीय परिषद जी संपन्न होत आहे त्या परिवर्तनाची दीपस्तंभ असलेले सर्व आदरणीय मंडळी आपण आणि व्यावसायिकता आणि त्याच्या बरोबरीनं आपलं ब्राह्मणत्व जपणारे आपण सर्व शेवट संत सज्जन. आंतरराष्ट्रीय परिषद असूनही एका कौटुंबिक जिव्हाळ्याचा स्नेहाचा स्पर्श असलेली ही परिषद, त्यामध्ये सहभागी होताना मला स्वतःला खूप आनंद वाटतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो. खरं तर BBNG चा ज्या वेळेला तशा अर्थाने जन्मही झाला नव्हता त्यावेळेस पासून मी
म्हणजे बीबीएनजी पोटात असल्यापासून मी बीबीएनजीचा साक्षीदार आहे. बीबीएनजी ज्या वेळेला गर्भावस्थेमध्ये होती त्यावेळेला बीबीएनजी बद्दलच्या चर्चा मी श्रीपादजींबरोबर केलेल्या आहेत. त्या मागच्या प्रसूतीच्या वेदना मी जवळून पाहिल्या. खूप तळमळीनं ही चळवळ श्रीपादजींनी उभी केलेली आहे. मगाशी उल्लेख झाला, सामर्थ्य आहे चळवळीचे जोजो विलदयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या नियमानं खरं म्हटलं तर ब्राह्मणांना हे सांगण्याची आवश्यकता नाही की भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ब्राह्मण हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो, कसा वापरला जातो याबद्दलचं विवेचन आणि त्याचा विस्तार आत्ता मला इथे करायचा नाही आहे. परंतु इथे आल्यापासून मला जे जाणवतं त्याचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. हे बीबीएनजी आहे ही गोष्ट खरी आहे. आपण सगळे ब्राह्मण आहोत ही गोष्ट खरी आहे. एका ब्राह्मणत्वाचा अभिमान घेऊन आपण इथे आलेलो हेही खरं आहे. पण या अभिमानामध्ये इतरांचा द्वेष नाही हेही तेवढंच खरं आहे. सामर्थ्य, समृद्धी आणि संपन्नता या तीन संकल्पना घेऊन आपण इथे उपस्थित आहोत. सामर्थ्य हे ज्ञानाचं असावं, समृद्धी ही भावाची असावी, भावनेची असावी, आणि संपन्नता ही कर्मातून अभिव्यक्त व्हावी. या तिन्ही गोष्टींचा समन्वय आज आपल्या सर्व व्यावसायिक मंडळींच्या व्यवसायामधून आपल्याला अनुभूतीला येतो. एक ब्राह्मण म्हणून या दृष्टीने मी खूप समाधानी आहे. वास्तविक श्रीपादजींना मी खूप पहिल्यापासून हे सांगत आलेलो आहे की हे माझं क्षेत्र नाही की मी इथल्या व्यासपीठावरून काहीतरी बोलावं आणि काहीतरी उपदेश करावा. आपण सगळी इतकी मोठी मंडळी आहात आणि मी धड व्यावसायिकही नाही आणि धड उपदेशकही नाही, अशा विचित्र अवस्थेत आहे. परंतु तरीही मला बोलायला लावलं. कदाचित श्रीपादजींचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असावा की संपन्न लोकांना, सामर्थ्य संपन्न लोकांना, समृद्ध लोकांना पाहून तरी याला काही बुद्धी होईल या भावनेने जर त्यांनी मला इकडे बोलवलं असेल तर मी त्यांचा अंतःकरणपूर्वक आभारी आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. एकूण व्यवसायाचं चिंतन करताना माझ्यासमोर मला कागद नाही दिलाय मी किती वेळ बोलायचं, तर मी थोडा वेळ बोलतो. कागद दिला असता तर कदाचित जास्त वेळ बोललो असतो, परंतु थोडा वेळ आता बोलतो. व्यावसायिकतेचा विचार करत असताना व्यवसायामध्ये काय गोष्टी लागतात याचा मूलगामी विचार करण्याचं हे स्थान नाही. कारण तो सगळा विचार ग्रहण करून आपण आतापर्यंतच्या या अवस्थेवर पोहोचलेला आहात. परंतु मला त्या संबंधात इतकं सांगायचं आहे की श्रीमद भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे की जो आपलं कर्तव्य कर्म आणि त्याचबरोबरीने आपलं कर्तृत्व या दोन्हीचाही अतिशय सुंदर समन्वय साधून देतो. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संवादातून मानवी जीवनाच्या उन्नयनाकरता आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचं चिंतन गीतेमधून प्रकट झालेलं आहे. त्याच्यामध्ये कर्म, ज्ञान आणि भक्ती या तीन साधनांचा समन्वय हा आपल्या जीवनाला एक विशिष्ट वजन, एक विशिष्ट उंची आणि त्याचबरोबरीने एक विशिष्ट खोलीही प्राप्त करून देतो. ब्राह्मण मंडळींचं ब्राह्मणत्व हे त्यांच्या विचारशीलतेत लपलेलं असतं. ब्राह्मण तो आहे की जो विचारपूर्वक कृतीमध्ये प्रवृत्त होतो आहे. सहसा विदधित न क्रियाम अविवेक परम आपदां पदम वृणतेहि विमृश कारणं गुणलब्धा स्वयमेव संपदा, असं एक भारवीचं वचन आपल्याला संस्कृत साहित्यामध्ये सापडतं.
त्याच्यामधला अर्थ खूप सरळ आणि साधा आहे. सहसा विदधित न क्रिया, कुठली गोष्ट एकदम धाडसानं डोळे झाकून करू नये. कारण अविवेक परम आपदाम पदम, कारण अविवेक हा अनेक आपत्तींना जन्म देणारा असतो. म्हणून वृणुतेही विमृश कारणं गुणलब्धा स्वयमेव संपदा. संपदा ही स्वतःहून गुणलुब्ध असणाऱ्या आणि गुणवान असणाऱ्या व्यक्तींच्या मागोमाग जात असते. आणि मला वाटतं हा गुणवान दुसरा तिसरा कोणी नसून तो ब्राह्मण आहे. कारण त्याच्या मागे संपत्ती येते. ब्राह्मण हा संपत्तीच्या मागे धावत नाही, ब्राह्मणांच्या मागे संपत्ती धावत येते. हे सगळं तुमच्याकडे बघून मला सुचत आहे. मला याचा खूप आनंद होतो. कारण कर्म, ज्ञान आणि भक्तीचा समन्वय करत असताना आपल्याकडे सगळ्यात महत्वाचे सामर्थ्य जर कोणतं असेल तर ते ज्ञानाचं सामर्थ्य आहे. ब्राह्मण हा ज्ञानी आहे. ज्ञानवान एव सुखवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव बलवान, तस्मात ज्ञानमयो भव. अशा पद्धतीचा उपदेश रामचंद्र प्रभूंना वसिष्ठ महामुनींनी केलेला दिसून येतो. आपण रामायण पहा. बाबा तू ज्ञानवान हो, कारण ज्ञानवान हा सुखी आहे, ज्ञानवान हाच बलवान आहे, ज्ञानवान हाच खऱ्या अर्थाने जगला. आम्ही किती संपत्ती कमवली, म्हणून मला ही समृद्धी, ही संपन्नता आणि ही समर्थता या तिन्ही शब्दांची ओढ फार चांगल्या पद्धतीने लागली. या तिन्ही गोष्टी फार चांगल्या पद्धतीने आपण एकत्रित गुंतलेल्या आहेत. आणि त्याकरता म्हणून आपण ज्या कर्मातून अभिव्यक्त होतो आहोत त्या कर्माला कुठेतरी ज्ञानाचं अधिष्ठान असलं पाहिजे. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. कर्माला ज्ञानाचे डोळे असले पाहिजे. आम्ही कर्म करतो पण त्या कर्माला कुठेतरी त्याला मूल्य कदाचित ज्ञानाच्या वापराचं मूल्य कदाचित कमी असेल. कर्म जगताच्या डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे त्या कर्माला मूल्य जास्त येत असेल, पण कमी मूल्य जरी वाटत असलं तरी ते ज्ञान कर्माच्या यशाचं निमित्त ठरतं हे आपल्याला विसरून चालणार नाही. आम्ही एक सामान्य दृष्टांत अनेक वेळेला देत असतो. एका कारखान्यामध्ये एक यंत्र बंद पडले आणि ते यंत्र सुरू करण्याकरता अनेक अभितंत्रज्ञ झटत राहिले. आता मराठीतच बोलायचं ठरलेलं असल्यामुळे मला अभितंत्रज्ञ म्हणावं असं वाटलं, नाहीतर मी शुद्ध मराठी शब्द वापरला असता इंजिनियर्स. परंतु मराठीत बोलायचं असल्यामुळे मी अभितंत्रज्ञ असं म्हणतो. हे खूप इंजिनियर्स ते यंत्र सुरू करण्याकरता झटत राहिले. एक 8-10 दिवसानंतरही जेव्हा ते यंत्र सुरू होईना आणि त्याचा परिणाम म्हणून त्या कारखान्याची निर्मिती, प्रोडक्शन हे थांबून गेलं. त्या कारखान्याचा मालक स्वाभाविक सचिंत झाला आणि त्यांनी या इंजिनियर्सना असं विचारलं की तुमच्याकडनं काही होतंय का नाही. त्यांनी सांगितलं गेले 8-10 दिवस आम्ही झटतो आहोत, अनेक पद्धतीचे प्रयत्न करून झाले, अनेक पुस्तकं आम्ही त्याकरता चालली आहेत, परत रेफर केली आहेत, परंतु आम्हाला यश येत नाहीये. कुठेतरी आमचं ज्ञान काहीतरी कमी पडत असावं. मग त्यांनी सांगितलं आपण त्याच्यातले एखाद्या तज्ज्ञाला बोलवूया. म्हणून त्यांनी कुठे परदेशामध्ये किंवा मोठ्या मुंबईसारख्या शहरामधल्या एका तज्ज्ञाला पाचारण केलं. ते तज्ज्ञ आले, त्यांनी ते यंत्र तपासलं आणि या मालकाने त्या तज्ज्ञांना असं विचारलं की हे यंत्र गेले 15 दिवस बंद आहे, तर आपण हे यंत्र सुरू करू शकाल का. त्यांनी सांगितलं करेल. म्हणजे किती वेळ लागेल आपल्याला, कारण अजून किती दिवस आमची निर्मिती आम्ही थांबवून ठेवायची, किती दिवस लागतील. ते म्हणाले जास्त नाही, एखादा मिनिट लागेल. पण 15 दिवस आमचे इंजिनियर झटतायत तर सुरू होत नाही, तुम्ही एका मिनिटामध्ये, एकच मिनिट खूप झाला. त्यांनी सांगितलं खूप आनंद आहे, आपल्याला काय लागेल याच्याकरता. त्याने सांगितलं काही नाही, मला एक हातोडा लागला, तेवढा हातोडा आणून द्या, मी हे यंत्र सुरू करून देतो. त्यांना ते पुरवलं गेलं. तो हातोडा त्या यंत्राच्या एका विवक्षित ठिकाणी विशिष्ट पद्धतीने मारल्यानंतर तो आघात झाल्याबरोबर ते यंत्र सुरू झालं. स्वाभाविक सगळ्यांना आनंद झाला. कारखान्याची वस्तूची निर्मिती सुरू झाली आणि मग त्या तज्ज्ञांना त्या मालकाने असं विचारलं की आपण आमच्याकरता म्हणून मुंबईहून इथपर्यंत आला, आमचं कार्य आपण करून दिलं, याच्याकरता आपल्याला काही मोबदला देणं आमचं काम आहे आणि आपण अर्थातच व्यावसायिक आहात त्यामुळे आपल्यालाही त्याची अपेक्षा आहे. आपण सांगा मी किती पैसे आपल्याला द्या. त्यांनी सांगितलं काही नाही, मला आपण 1000 रुपये द्या. मी जुना काळातलं सांगतो, त्यावेळेला 1000 रुपये ही खूप मोठी रक्कम होती. 1000 रुपये आपण मला द्या. त्यांनी सांगितलं अहो तुम्ही फक्त एक हातोडा मारला आणि त्याच्याकरता आपण 1000 रुपये घेता. एक हातोडा मारण्याचे 1000 रुपये हे काही मला गणित पटत नाहीये. त्यांनी सांगितलं हातोडा मारण्याचे मी 1000 रुपये घेत नाहीये, मी हातोडा मारण्याचं
एकच रुपया घेतोय, परंतु तो हातोडा कुठे मारावा या ज्ञानाचे 999 रुपये. म्हणजे आम्हाला कर्म करणं हे आम्हाला स्वाभाविक असेल. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत याच्यासारखी वचनं गीतेमधली आम्हाला आमची कर्मप्रवृत्ती किती स्वाभाविक आहे हे दाखवत असते. परंतु त्या कर्माच्या मुळाशी ज्ञान पाहिजे, ते कर्म ज्ञानाच्या भूमिकेवर अभिव्यक्त झालं पाहिजे. ही जी भूमिका गीतेने आम्हाला सांगितली तीच आमच्या ब्राह्मण स्वभावाची मूलभूत नीती असते, हे आपण मुळातून लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मी आपल्याला म्हटलं की जर समोर सगळेच ब्राह्मण बसले असतील तर त्यांच्या संबंधानं मी काहीतरी उपदेश करावा असा माझा अधिकार नाही. परंतु मला हे मुद्दाम सांगावं एवढ्याकरता वाटलं की आपला भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर जी गीतेवरची अतिशय महत्वाची टीका प्रकट झाली ती आहे गीता रहस्य लोकमान्य टिळकांची. ही टीका जर आपण वाचली असेल, अभ्यासली असेल किंवा अगदी वरवरून जरी चालली असेल तर आपल्या लक्षात येईल की कर्म, ज्ञान आणि भक्ती या तिन्ही साधनांच्या समन्वयाला इतर सगळेजण महत्व देतात. पण लोकमान्य टिळकांनी या वेळेला या गीतेच्या टीकेमधून फक्त कर्माला प्राधान्य देऊन ज्ञान आणि भक्ती हे त्याच्या मागोमाग कसे येतात याचं चिंतन त्या टीकेमधून मांडलं. वास्तविक वेदांत विचारामध्ये हे स्वीकारलं जात नाही आणि लोकमान्य स्वतः वेदांताचे गाढे अभ्यासक होते, तरीही त्यांनी हे सूत्र असं का फिरवलं असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं याच पुण्यामध्ये, त्या वेळेला त्यांनी असं सांगितलं की मला ज्ञान आणि कर्मामधलं ज्ञान मोठं आहे हे मलाही माहिती आहे, पण मी आत्ता कर्माला जास्त प्राधान्य देतो आहे. कारण स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर जर आपण ज्ञान करून निष्क्रिय होऊ लागलो तर हा भारत देश रसातळाला जाईल आणि ते होऊ नये याच्याकरता आत्ता ज्ञान झाकून ठेवा, पण कर्म अभिव्यक्त करा. ही एकूण भूमिका जेव्हा आपण बघतो गीता रहस्याची तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण जे कर्म करतो, आपण जी व्यावसायिकता सांभाळतो आहोत, त्या व्यावसायिकतेचा विचार करताना आज परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे याच्यातल्या परंतु शब्दाला फार महत्व आहे. आपण सगळेच जण एका व्यवसायामध्ये आहात आणि व्यवसाय करताना सुखदुःखाची चढ उतार हा तर त्याचा स्वभाव असतो. काही वेळेला आपल्याला व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होतो, काही वेळेला अपेक्षेपेक्षा जास्त नुकसानही होतं. परंतु या दोन्ही अवस्थांमध्ये आपली चित्तवृत्ती शांत राहाव्यात याच्याकरता परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे याला जास्त महत्व येतं. कारण आपला व्यवसाय करत असताना आपण कुठेतरी आपलं जीवनही संपन्न करत असतो. आपला व्यवसाय ही आपली ओळख असली, हा आपला परिचय असला तरी सुद्धा स्वजीवनाचं बलिदान करून आपल्याला आपला व्यवसाय उभा करायचा नसतो, तर आपलं अस्तित्व अबाधित ठेवून आणि त्या अस्तित्वाचा आदर्श इतरांसमोर निर्माण करून आपल्याला आपला व्यवसाय उभा करायचा असतो. असं कुणालाही वाटत नाही की मी संपावं पण माझा व्यवसाय उभा राहावा, असं कुणालाही वाटत नाही आणि ते वाटू नये ही अपेक्षा. आणि त्याकरता म्हणून ज्या गोष्टी आपण आत्ता करतो आहोत त्याच्यामध्ये कुठेतरी अंतःकरणामध्ये अध्यात्माची बीज ही रुजली पाहिजे, ती पडली पाहिजे, त्याला योग्य खतपाणी घालता येऊ शकतं आणि आपण केलेलं हे व्यवसायाच्या निमित्तानं केलेलं आपलं सत्कर्म हेच त्या अध्यात्माच्या बीजापासून वृक्ष होण्याच्या परिवर्तनाचं मूळ कारण असतं. आणि म्हणून या परिवर्तनाच्या या भूमिका आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा मगाशी श्रीपादजी बोलले त्या पद्धतीने कुठेतरी नोकरी करणाऱ्या या वर्गातून आता आपलं उन्नयन होत आहे आणि आता आपण नोकरी देण्याच्या एका अवस्थेवर येऊन पोहोचलेलो आहोत. तर या सगळ्याचा विचार करत असताना हा जो आलेख आहे, ही जी वृद्धी आपल्या विचारात, आपल्या आचारात आणि आपल्या व्यवसायामध्ये होते आहे त्याच्या मुळाशी कुठेतरी अंतःकरणाचं समाधान हेही जास्त महत्वाचं असतं. किंबहुना मी थोडंसं उलट बोलेन की हा सगळा उपद्व्याप आपण जो करतो आहोत तो कुठेतरी अंतःकरणाच्या समाधानाकरताच करतो. मन कसं शांत ठेवावं आणि मन कसं शांत करावं याच्यावर सुद्धा अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा घडलेल्या आहेत. परंतु दुर्दैवाने बाहेर अनेक ठिकाणी इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये हा प्रश्न चर्चेला गेला, परंतु त्याचं जे समाधानकारक उत्तर भारतीय तत्वमीमांसेने दिलेलं आहे तेवढं समाधानकारक उत्तर आतापर्यंत जगताच्या कुठल्याही मानसशास्त्रज्ञांनी दिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यातही मी आपल्याला हे सांगू इच्छितो की याच्यातही भारतीय मानसशास्त्रज्ञांनी जी उत्तरं दिली आहेत त्यामध्ये पातंजल योगसूत्र हे खरं भारतीय मानसशास्त्र समजलं जातं आणि तेही एका ब्राह्मणाने रचलेलं आहे हे आपल्याला नाकारता येणार. कुठेतरी ही
ही बीज कुठेतरी या जगतामध्ये जिथे कुठेतरी आपल्याला, मी एका अभिनिवेशाने बोलतोय असं कृपा करून आपण समजू नका, मी एका अभ्यासाने बोलतो आहे हे मी आपल्यासमोर नम्रतेनं नमूद करतो. मी हे पाहून आलेलो आहे, मला आज बोलायचं आहे हे मला माहिती होतं, त्यामुळे मी थोडासा त्याचा विचार करून आलेलो आहे. आणि हे मला सांगताना अत्यंत आनंद होतो की मानवी जीवनाच्या समाधानाचा मूलगामी विचार हा ब्राह्मणांनी जेवढा बारकाईनं केलेला आहे तेवढा इतरांनी केलेला नाही. कारण महाभारत असं म्हणतं की ब्राह्मणाचं जीवन हे केवळ ब्राह्मणाच्या विकासाकरता नसतं, तर ते जगताच्या विकासाकरता असतं. आणि तोच विचार घेऊन जर आपल्याला पुढे जायचं असेल तर या गोष्टी अगदी बारकाईनं आपण अभ्यासल्या पाहिजेत. कर्म, ज्ञान आणि भक्तीचा समन्वय आपल्या जीवनामध्ये आपल्याला करता आला पाहिजे. आणि ते करत असताना, तो समन्वय करत असताना आपण ज्या भूमिका जगतो आहोत त्या भूमिका जगत असताना त्या भूमिकांच्या परिवर्तनाच्या दिशेनं जात असताना ते परिवर्तन आपल्याला इतरांना बरोबर घेऊन करायचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाभारतामध्ये एक वचन या संबंधात येतं की ज्या विचाराने मी माझ्या या सगळ्या विवेचनाचा समारोप करू इच्छितो. महाभारताने एके ठिकाणी म्हणताना असं म्हटलंय की एखादा उद्योग करणारा मनुष्य जो उद्योगशील आहे त्याची उद्योगशीलता ही कदाचित ज्ञानावर अवलंबून असेल, कदाचित कर्मातून ती अभिव्यक्त होत असेल. कारण आपल्याकडे दोन्ही पद्धतीचा विचार आहे. कर्माला जसे ज्ञानाचे डोळे हवे असतात त्याच पद्धतीनं ज्ञानाला सुद्धा कर्माची इंद्रिय हवी असतात की ज्या माध्यमातून ते ज्ञान व्यक्त झालं पाहिजे. मला माहिती खूप आहे पण मी काही करू शकत नाही, आणि मी खूप काही करू शकतो पण मला माहितीच नाहीये, ज्ञानच नाहीये. या दोन्ही गोष्टी मानवी जीवनाला अपूर्ण ठरवतात. मगाशी सांगितलेल्या उदाहरणामध्ये मुंबईमध्ये असणाऱ्या तज्ञाला ज्ञान होतं पण त्याला तिथे बसून हातोडा मारता येत नव्हता, आणि हे हजारो हातोडे मारणारे इथे होते पण कुठे मारावं हे त्यांना कळत नव्हतं. तसंच त्यामुळे जर एक मशीन सुरू होत नसेल तर तसंच जीवनाचंही मानलं पाहिजे की आम्ही कर्मप्रवृत्ती आमची खूप दिसते पण त्याच्या मुळाशी कुठेतरी ज्ञान नाही, आणि आम्हाला पुष्कळ ज्ञान आहे पण आम्ही कुणाला ते देत नाही आणि आम्हीही कर्मातून ते अभिव्यक्त करत नाही, तर तेही चालणार नाही. याच्याकरता म्हणून महाभारताने आपल्याला असं सांगितलंय, उद्यच्छेदेव न नमेत. मग काय केलं पाहिजे? उद्यमो हि एव पौरुषा. उद्योग करणाऱ्या माणसांनी दोन गोष्टी मानल्या पाहिजेत. महाभारताने जे चिंतन केलं ते लक्षात घेण्यासारखं आहे. उद्योग करणाऱ्या माणसांनी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की उद्योग करणाऱ्याने न नमेत, त्यांनी उगीच कुणासमोर वागायचं नाही. याचा अर्थ त्यांनी अभिमानी राहायचं असं नाही. अभिमान स्वीकारला पाहिजे, तोही विचारानं ज्ञानानं स्वीकारला पाहिजे. उगीच कशाचा तरी अभिमान, मी ब्राह्मण आहे एवढ्याचा अभिमान घेऊन चालणार नाही. पण तो अभिमान एका विशिष्ट कर्मातून व्यक्त होणार असेल. एखादा सैनिक जेव्हा सीमेवर या देशाचं रक्षण करत असतो तेव्हा त्याला मी सैनिक आहे हा अभिमान धारण केल्याशिवाय रक्षण करणं शक्य होत नाही. त्याला त्या काळापुरता का होईना पण सैनिकत्वाचा अभिमान बाळगला पाहिजे. तसं उद्योग करणाऱ्या माणसाने उद्यच्छेदेव न नमेत, त्यांनी उगीच कोणासमोर तरी वागायचं नाही. वाकून जास्तीत जास्त नोकरी मिळवता येऊ शकते, वाकून व्यवसाय सुरू करता येतो. जे आपण मगाशी बोलला की उद्योग आणि नोकरी, व्यवसाय आणि नोकरी याच्यातलं काय वेगवेगळेपण आहे, याच्यातला भेद काय आहे या संबंधात मी आता बोलणार नाही, कारण हे दोन्ही मी केलेलं नाही. त्यामुळे कारण मी जे करतो त्याला आम्ही उद्योग मानत नाही. असं आहे, मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि जे कार्य मी करतो आहे त्याच्यामध्ये मी जे कीर्तन, प्रवचन, व्याख्यान वगैरे करतो आहे त्याला मी व्यवसाय समजत नाही, ती भगवत सेवा समजतो. आणि ती भगवत सेवा समजूनच करतो आहोत म्हणूनच कदाचित मी समाधानानं ते करू शकतो. आणि तीच भूमिका मला सांगायची जे ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा दोषा लागी. हे बोलणं काय आहे की स्वकर्म कुसुमांनी आपण सर्वात्मकाची पूजा केली पाहिजे, याचा अर्थ तो उद्योग केला पाहिजे. त्यामुळे उद्योग आणि नोकरी या दोन्हीचाही विचार करत असताना आपण हा विचार केला, मी नम्र होऊन जास्तीत जास्त नोकरी मिळू शकतो. मी नम्र होईल, मी वाकेन, मी म्हणेन नाही तुम्ही म्हणाल ते मला मान्य आहे, तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही द्याल तेवढा पगार, तुम्ही सांगाल ते काम, असं करून मी नोकरी मिळवू शकतो. परंतु तुम्ही सांगाल ते काम असं व्यवसायात नाही चालत. व्यावसायिक म्हणतो मी सांगेल ते काम, तुला हवं असेल तर तू ये.
मारायचं नाही. उद्यच्छेदेन न नमे, त्यांनी नम्र व्हायचं नाही विनाकारण. मग काय पौरुष कशात आहे? उद्यमो हे एव पौरुषम, उद्योग करणं हाच पुरुषार्थ आहे. आणि त्या पुरुषार्थाला अनुसरून आपण ज्या पुरुषार्थाचं चिंतन एरवी करत असतो त्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांचा विचार नेहमी सांगितला जातो. त्याच्यातल्या अर्थ आणि कामावर आता जेवढं लक्ष केंद्रित झालंय आमचा ब्राह्मण वर्ग नेमका धर्म आणि मोक्षावर लक्ष ठेवून अर्थ आणि कामाचं चिंतन करत आला. हे आमचं यश आहे, हा आमचा स्वभाव आहे आणि हे आमचं एकत्रित येण्याचं निमित्त आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अर्थ आणि कामाची गरज सर्वांना आहे, परंतु त्या अर्थ आणि कामाला एका बाजूने धर्म आणि दुसऱ्या बाजूने मोक्षाचं बंधन असेल तर मधला अर्थ आणि काम आमच्या जीवनाला संपन्न करू शकतो. एका बाजूने धर्माची मर्यादा ओलांडून अर्थ आत यायला लागला. नदी 2 तटामधून वाहते, ती जेव्हा 2 तटांमध्ये असते त्याच वेळेला ती गावाच्या उपयोगाला येऊ शकते, त्याच्यातून वीज निर्मिती होऊ शकते, त्याच्यातून अनेकांची तहान भागू शकते, त्याच्यातून अनेक गोष्टी घडू शकतात. ती 2 तटांमधून वाहते तोपर्यंत एकदा ती तट सोडून गावात यायला लागली की ती जशी त्रासदायक करते तसा आपला अर्थ तो सुद्धा धर्माची मर्यादा ओलांडून एकदा आपल्या जीवनात यायला लागला की तो आपल्याला घातक ठरणार आहे. याच्याकरता त्या धर्माच्या मर्यादा आमच्या अर्थ आणि कामाच्या चिंतनाला असल्या पाहिजेत. एका बाजूने जीवनाच्या कृतकृत्यतेचा विचार आमच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे आणि या दोन्ही तटांमधून अर्थ आणि कामाचा विचार करणं हे आपल्याला सहज शक्य आहे. म्हणून गीतेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या संबंधाने विचार आले. पण हे कशा करतात? ब्राह्मणाने अध्ययन अध्यापन करावं, ब्राह्मणाने व्यवसाय करू नये असं नाहीये. असा गीतेचा अर्थ कधीही नव्हता किंवा कोणत्याही ग्रंथाचा तसा अर्थ नव्हता. त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी ते काम करावं म्हणजे इतर कामं करू नयेत असं नाही. क्षत्रियाने युद्ध करावं म्हणजे त्यांनी ज्ञानसंपन्न होऊ नये असं नाहीये. याचा अर्थ असा आहे की क्षत्रियाला युद्ध करणं हे ज्ञानसंपन्न होण्यापेक्षा जास्त सोपं आहे आणि ब्राह्मणांना युद्ध करण्यापेक्षा ज्ञानसंपन्न होणं हे जास्त सोपं आहे. म्हणून कष्ट करून जर पेशव्यांसारखा, आज तर पेशव्यांच्या संबंधानं बोललंच पाहिजे आपण. आज काय जे त्याचं औपचारिकता किंवा त्याचं जे हे आहे त्याबद्दल मी काही बोलत नाही, औचित्याबद्दल मी काही बोलत नाही. परंतु जी भूमिका आहे ती पेशव्यांनी युद्ध केलं, महाराष्ट्र राखला, ही गोष्ट त्यांनी का केली असेल? त्यांना युद्ध करणं सोपं होतं अशातला भाग नाही, पण त्यांनी कर्तृत्वाने आणि आपल्या संयमाने तो गुण प्राप्त करून घेतला. तसा आपणही ज्या उद्योगामध्ये आहात, ज्या उद्यमशीलतेमध्ये आहात, ती उद्यमशीलता ही जगासमोर वेगवेगळ्या रूपानं जरी प्रकट होत असेल तरी माझी विनंती या निमित्ताने इतकीच राहील आपल्या सर्वांना की त्याच्या बरोबरीनं एक आध्यात्मिक भूमिका आपण या निमित्तानं जगावी की ज्या आध्यात्मिक भूमिकेचं प्राकट्य हे आपल्या कुठल्या तरी सामाजिक कार्यामधून व्हावं की जेणेकरून BBMG ही केवळ एक अशी संस्था न राहता ती समाजाच्या उन्नयनाकरताही कालांतराने कारण ठरावी अशी एक सद्भावना या निमित्तानं व्यक्त करतो. कारण कोणतंही अध्यात्म हे जर स्वतःच उन्नयन किंवा स्वतःचाच उद्धार करणारं असेल तर त्या अध्यात्माला पूर्ण रूपानं अध्यात्म म्हणायला संत तयार नाहीत. ज्या अध्यात्मामध्ये आपल्याबरोबर इतरांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य असतं तेच अध्यात्म हे खऱ्या अर्थाने मानवी जीवनाला परमात्म रूप बनवणारं असतं. हे आपण त्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून थोडासा विचार हाही आपण केला पाहिजे की मी जे करतो आहे ते मी सुरुवातीला आपल्याला बोललोय की ब्राह्मणांची योग्यता, ब्राह्मणांचं ब्राह्मणत्व हे विचारशीलतेमध्ये आहे आणि ही विचारशीलता ही कशी असावी या संबंधामध्ये एक फक्त त्रोटक विधान करून जातो की विचार कसा असावा, विचार कसा करावा, विचार या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, विच हा त्याच्यातला धातू आम्हाला नेमकं काय सांगतो, हा सगळा कदाचित व्याकरणाचा विषय असेल. आता तो इथं बोलण्याचा विषय नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी समुद्रस्येव गांभीर्यम धैर्यम मेरोरिव स्थितम अंतःशीतलताचे इंदोरिव देती विचारिणा असं एक वचन आपल्याला योग वासिष्ठामध्ये सापडतं. माणसाचा विचार कसा असावा, तो समुद्रासारखा गंभीर असावा असं म्हटलं. गांभीर्य हे सखोलतेत येत असतं. गांभीर्य हे उथळपणात येत नाही. जेव्हा पाणी उथळपणाने वाहतं तेव्हा त्याला खळखळाट म्हणतात, त्याला गंभीर म्हणत नाही. पण आपण समुद्राच्या काठावर जाऊन जर समुद्राचा आवाज, त्याला मराठीमध्ये गाज असं म्हणतात, ती गाज जर आपण ऐकली तर ती गंभीर असते. ती गाज खळखळ करत नाही. समुद्र गंभीर नाद करतो कारण समुद्राला खोली आहे. म्हणून ज्याला खोली आहे
तो गांभीर्यानं वागतो, तसा विचार हा सखोल असावा म्हणजे तो गंभीर होतो. धैर्य मेरोरिव स्थितम, मेरू पर्वताप्रमाणे तो विचार स्थिर स्वरूपाचा असावा. आणि अंतशीतलताचे इंदोह, चंद्र ज्या पद्धतीनं स्वतः शीतल असून जगताला शीतलता देतो, त्या पद्धतीनं तो विचार आपलं कल्याण करताना सुद्धा इतरांच्या कल्याणाची भावना अंतःकरणामध्ये जपत असतो. अशा पद्धतीचा विचार हे हा आपल्याला करता आला पाहिजे. आणि तो करता येणं हे ब्राह्मणांना जेवढं सहज आणि सोपं आहे तेवढं इतरांना नाही, हे लक्षात ठेवून त्या विचारानं आपण प्रवृत्त व्हावं. आपल्या सर्व उद्यमशीलतेला मी वंदन करतो. आपल्या उद्योजकांना, आपल्यामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व उद्योजकांना मी वंदन करतो. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मी वंदन करतो. आणि आपल्या अंतःकरणात असलेल्या उद्यमशीलतेला कुठेतरी एक अध्यात्माचा स्पर्श असावा की ज्या स्पर्शाने आपली उद्योगशीलता ही जगताच्या कल्याणाबरोबर आपल्या मनशांतीचं कारण ठरेल आणि ती तशी ठरावी. अशाबद्दलची एक सद्भावना व्यक्त करून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मला इथे आमंत्रित केलं गेलं त्याबद्दल अंतःकरणपूर्वक धन्यवाद बीबीएनजीला संस्थेला देतो आणि लांबलेला वादविस्तार सीमित करतो. धन्यवाद. Once again, I want to thank Chaitanya Maharaj. Thank you so much. इतकं तुम्ही छान सांगितलं, जे तुम्ही एक उद्योगातलं आध्यात्मिक अधिष्ठान याच्याबद्दल तुम्ही आम्हाला महत्त्व पटवून दिलं. फार छान वाटलं. आम्हाला सर्वांनाच तुमचे हे शब्द लक्षात राहतील असं मला नक्की माहिती